नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते. अनेकदा आपण देवघरात कलशावर नारळ ठेवतो आणि काही दिवसांनी त्याला अचानक कोंब फुटलेला दिसतो. अशा वेळी मनात प्रश्न येतो की हे शुभ आहे की अशुभ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आध्यात्मिक महत्त्व याचे काय आहे, तर सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. शास्त्रानुसार देवघरातील नारळाला कोंब येणे हे घरात सकारात्मक ऊर्जा सक्रिय झाल्याचे लक्षण आहे. तसेच कोंब आलेला नारळ हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा की तुमच्या पूजेचा स्वीकार झाला आहे. तसेच हे समृद्धीचे संकेत आहे. ज्याप्रमाणे कोंब वाढतो त्याचप्रमाणे तुमच्या घरात आर्थिक प्रगती, सुख आणि समृद्धी येणार असल्याचे संकेत असतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नारळ पूर्णपणे परिपक्व झाला की त्यातील पाण्याचे रूपांतर हळूहळू एका मऊ भागात होते, ज्याला कोकोनट ॲपल म्हटले जाते. योग्य आर्द्रता आणि तापमान मिळाल्यास त्यातून नैसर्गिकरित्या कोंब बाहेर येतो. ही एक जिवंतपणाची आणि निसर्गाच्या वाढीची प्रक्रिया आहे. जर तुमच्या देवघरातील नारळाला कोंब आला असेल तर काय करावे, तर पूजा आहे तशीच सुरू ठेवावी. जोपर्यंत तुम्ही तो नारळ लावत नाही तोपर्यंत त्याची नित्यनियमाने पूजा करा. हा नारळ केवळ टाकून न देता तो एखाद्या कुंडीत किंवा बागेत योग्य पद्धतीने लावून त्याचे झाड तयार करा. हे तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जाते. तसेच अनेक जण असा नारळ फोडून खातात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचे रोप लावणे जास्त फलदायी मानले जाते. तर मित्रांनो, देवघरातील नारळाला कोंब येणे हे भाग्याचे लक्षण आहे. यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. पाहूया आपण देवघरातील कलशावर किंवा पूजेत ठेवलेल्या नारळाला अचानक तडा जाणे. ही घटना आध्यात्मिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हिंदू धर्मात श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे. नारळाला तडा जाण्याचे विविध संकेत असू शकतात. नकारात्मक ऊर्जेचे शोषण. अशी मान्यता आहे की घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा संकट नारळ स्वतःवर ओढवून घेतो. नारळाला तडा जाणे म्हणजे त्याने ती बाधा किंवा अडचण शोषून घेतली आहे, ज्यामुळे तुमचे कुटुंब सुरक्षित राहते. शुभ संकेत. अनेकदा नारळाला तडा जाणे किंवा तो आतून खराब निघणे हे अशुभ नसून शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्ही देवाची पूजा जी केली आहे ती स्वीकारली गेली आहे आणि तुमची एखादी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नारळाचे कठीण कवच मानवी अहंकाराचे प्रतीक आहे. पूजेत नारळ तडकणे म्हणजे भक्ताचा अहंकार गळून पडणे आणि शुद्ध मनाने देवाला शरण जाणे असेही मानले जाते. यामागे शास्त्रीय कारण काय आहे, तर केवळ आध्यात्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीनेही याचे काही ठोस कारणे आहेत. तापमानातील बदल म्हणजेच थंडीच्या दिवसात किंवा कडक उन्हाळ्यात बाहेरील आणि नारळाच्या आतील तापमानात अचानक फरक पडल्यास दाबाचे संतुलन बिघडते. यामुळे नारळाला नैसर्गिकरित्या तडा जाऊ शकतो. नारळातील पाणी हळूहळू सुकू लागते तेव्हा आतील दाब बदलतो, ज्यामुळे कवचावर ताण येतो आणि तडा जातो. नारळाला तडा गेल्यास काय करावे. जर तुमच्या देवघरातील नारळाला तडा गेला असेल तर घाबरून जाऊ नका. पुढील पावले उचला, म्हणजे प्रार्थना करा आणि देवाचे आभार माना की तुमच्यातील संकट दूर केले गेले आहे. तो नारळ आदराने काढून घ्या आणि त्याच्या जागी नवीन ताजा नारळ कलशावर स्थापित करा. तडा गेलेला नारळ खराब झालेला असेल तर कचऱ्यात न टाकता तो वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा. लोकांच्या मनात काही प्रश्न असतात. तडा गेलेला नारळ प्रसादासाठी वापरावा का. जर नारळातून चांगला असेल तर तो प्रसाद म्हणून नक्कीच वाटता येतो, पण जर तो खराब झाला असेल तर तो खाऊ नका. तो पवित्र जागी विसर्जित करा. आणि पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे स्त्रियांनी नारळ फोडावा का. तर धार्मिक प्रथांनुसार नारळ हे बीज असल्याने आणि स्त्रिया स्वतः सृजनशक्तीचे प्रतीक असल्याने त्यांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते. मात्र देवासमोर तो ठेवण्यास कोणतीही मनाई नाही. नारळ खराब निघाल्यास काय करावे. जर पूजेचा नारळ खराब निघाला तर घाबरू नका. याचा अर्थ असा की तुमची एखादी पीडा टळली आहे. त्यामुळे शांत मनाने नवीन नारळ ठेवून प्रार्थना करा. तर तुम्हाला नारळाबाबत तुमच्या प्रश्नांचे निरसन झाले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी.